मी 1980 साली नाशिक ते मुंबई हा पहिला लॉंग मार्च काढला. वसंतदादा हे मुख्यमंत्री होते. आम्ही नाशिक पासून देवलाली क्रॉस केला असेल आणि वायरलेसची गाडी आली. तर आम्हाला असं वाटलं वायरलेसची गाडी आली तर आपल्याला पकडणार. आम्ही 7,000-8,000 लोक होतो. सहभागाने सांगितलं, पोलिसांनी पकडलं तर गाडीत बसायचं, जायचं, जिथे सोडतील तिथं पुन्हा आपला मार्च चालू करायचा. ते गाडीमधल्या वायरलेस मधला जो होता तो म्हटला, प्रकाशराव तुम्ही जरा इकडे या. तर म्हटलं कशासाठी? ते म्हटलं मुख्यमंत्र्यांना बोलायचं. तर म्हटलं निरोप पाठवा की मी 8 दिवसांनी मुंबईत पोचतोय, तेव्हा मी जाऊन त्यांना भेटतो म्हणा. नाही ते म्हटलं आत्ता बोलायचं. म्हटलं मुख्यमंत्री आहेत, वसंतदादा पाटील होते. म्हटलं बोला. आम्ही बोललो. त्याचं पहिलं वाक्य होतं की मी मुख्यमंत्री असताना 8,000 लोक चालत येणार असतील ती माझ्यासारख्याची नामुष्की आहे. मी त्याला म्हटलं दादा आम्ही तुमची नामुष्की करत नाही आहोत. लोकांचे जे प्रश्न आहेत त्याला आम्ही असं उजागर करत 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 आम्ही मुंबईला येऊ. ते म्हटलं नाही, मी तिथे, तुम्ही तिथेच देवलीला थांबा, मी येतो, आपण संध्याकाळी बसू, ज्या काही वाटाघाटी आहेत ते करता येईल, जे सोडवता येईल ते ताबडतोब तिथे सोडू, आणि जे सोडवता येत नसतील ते आपण मुंबईला बसून त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल ती आपण असताना करू. मी ठामपणे म्हटलं नाही, आम्ही चालत येऊन त्याला आहे. ते म्हटले तुम्ही माझी नामुष्कीच करायचं ठरवलंय. म्हटलं दादा आम्ही असताना निघालेलो आहोत. ते म्हटले मी इकडनंच घोषणा करतो की आम्ही सगळे प्रश्न मान्य केले. म्हटलं तुम्ही केलं तरी म्हटलं मी चालत चालत येणार. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्या काळचं राजकारण हा संवेदनशील की मी एका राज्याचा मुख्यमंत्री, मी एक प्रमुख, आणि 8,000 माणसं ही 8 दिवस चालत चालत मला भेटायला येणार. हे माझ्यावरचा असणारा अकार्यक्षमतेचा असणारा एक धक्का आहे. मी सगळी चर्चा नाही शकत आपल्याला, पण एवढाच मुद्दा सांगतो की त्या काळचा राजकारणी हा पूर्णपणे माझ्या राज्यामध्ये एकही दुखी माणूस राहू नये यासाठी तो प्रयत्न करत असतो. किती सुटले नाही हा वेगळा भाग आहे. पण मी मुख्यमंत्री असताना 8,000 लोक चालत यावं याच्या वेदना होणं हे माझ्या दृष्टीने असताना फार महत्वाचं आहे की तिथेच या माणसाचा जिव्हाळा, म्हणजे त्या सत्तेचा जिव्हाळा, त्या काळच्या राजकारण्याचा जिव्हाळा हा सामान्य माणसाशी त्या ठिकाणी दिसतो.